ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि टॉक टाइम मध्ये आज आपण चर्चा करतोय मुलांची काळजी या विषयावरती। डॉक्टर सुभाष, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की शाळांबद्दल आपण बोललो की शाळेत जाताना असू दे किंवा इतर शाळेंमधले समस्या असू देत, पण त्याच्यापुढे असते परीक्षा। मग त्या परीक्षांमध्ये पण असं कधी होतं का की त्याच्यात पण वाढीव ओझं असतं पालकांचं आणि अशामुळे पण त्या वर्तन समस्या उद्भवू शकतात? हो, कारण आजकाल सगळ्यांनाच आपल्या मुलांनी पहिलंच आलं पाहिजे आणि त्यांनी कुठल्या तरी ठरलेल्या वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंग किंवा IT किंवा IIT अशा क्षेत्रात करिअर केलं पाहिजे। हे ओझं खूपच शैक्षणिक पातळीवरचं बालकांवरचं वाढलेलं आहे। मला माझ्या मुलाने विचारलेला एक प्रश्न आठवतो की पप्पा, तुम्ही सांगता की तुम्ही नेहमीच पहिले होते, तुम्ही नेहमीच गोल्ड मेडलिस्ट होते, तुमचे जेही मित्र भेटले तेही तेच सांगतात, मग तुमच्या वर्गात जर त्या काळी 30, 40, 50 मुलं असतील तर असं कोणीच नव्हतं का? कुणीतरी 29वा येत होता, कुणीतरी 36वा येत होता? आणि हा प्रश्न मला खूप महत्त्वाचा वाटतो की प्रत्येक मूल हे आपलं कॅरेक्टर घेऊन येतं आणि त्यानुसार त्याला डेव्हलप करायची संधी देणं, त्याच्यावर अनावश्यक परीक्षांचं ओझं न लादता, कारण करिअरच्या आज अनेक संधी उपलब्ध आहेत, त्यासाठी शैक्षणिकच गुणवत्ता आणि विशिष्ट मार्कांचं परिमाणच हवंय असं काहीच नाही। नक्कीच डॉक्टर सुभाष, पण आता आपल्याला एक फोन येतोय। अनिल कल्लूरकरांचा फोन आहे सोलापूरवरून। अनिल, आपला प्रश्न विचारा। हॅलो, नमस्कार डॉक्टर। हा अनिल, नमस्कार। हा मला प्रश्न विचारायचा आहे। माझा नातू आहे। हॅलो, हा सलग प्रश्न विचारा हा, आपला। माझा नातू 1.5 वर्षाचा आहे। तर तो थोडासा अन्न वगैरे खातो तो, परंतु माती खायची सवय लागली। ती कशामुळे लागली असेल माती खायची सवय? मला वाटतं डॉक्टर श्रीकांत, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या। असं आहे की मुलांना खाण्याची सवय जी लागते त्याला स्वतःला कळत नसतं की हे चांगलं आहे की वाईट आहे। तर मिळणारी सगळी चव ते घेतं। काही चवी आवडतात, काही चवी आवडत नाहीत। तर खूप आधीपासून जर त्याला वेगळ्या वेगळ्या चवी दिलेल्या गेल्या असल्या, आंबट द्यायचं, तिखट द्यायचं, गोड द्यायचं, या चवी दिलेल्या असल्या, तर मग वेगळं असं काहीतरी न आवडण्यासारख्या गोष्टी आवडणार नाहीत त्याला। पण तरी त्याला माती खाण्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन जा, ते इलाज सांगतील तुम्हाला त्याच्यासाठी। पण त्याच्या जिभेला वेगळ्या वेगळ्या इतर चवी द्या, म्हणजे एखाद वेळेला ही सवय त्याची तुटून जाईल। नक्कीच, मला वाटतं ते वयच असं असतं ज्याच्यात प्रत्येक एक उत्सुकता असते प्रत्येक गोष्टीची आणि त्याच्यामुळे ते मूल तशा प्रकारे अनुकरण करत असतं। पण डॉक्टर श्रीकांत, आपण आता परीक्षांबद्दल बोललो, जसं पालकांचं एक अपेक्षा असतात, तर त्याच्याबद्दल तुम्ही कशा प्रकारे सांगाल? हो हो, नाही, सध्याला मार्कांवर, गुणवत्तेवर, वर्गातल्या नंबरवर जे जास्ती ओझं असतं मुलांवर, ते काढून टाकायला पाहिजे। 40% 100% सगळीच मुलं पुढे चमकू शकतात, त्यांचं करिअर करू शकतात, ह्याची पालकांना जाणीव हवी। 20व्या शतकातले पालक आणि 21व्या शतकातले पालक यात खूप फरक आहे। सध्या खूप संधी वाढलेल्या आहेत आयुष्यातल्या, सगळ्या प्रकारच्या मुलांसाठी भविष्य आहे। आणि बाबा आमटे म्हणतात की एक तोंड त्याच्यासोबत 2 हात जन्माला येत असतात। तर हे मुलांना कर्तृत्व जे काही आहे त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टीमध्ये त्यांचं कर्तृत्व दाखवू द्या, ते नक्की पुढे जातील। म्हणजे आज 40% मार्क मिळवणारा मुलगा पण पुढे जाणार आहे आणि 100% मार्क मिळवणारा पण पुढे जाणार आहे। नक्कीच डॉक्टर श्रीकांत, तुम्ही जसं सांगितलं की त्यांना त्यांच्या कलेनं जाऊ द्या, त्यांना त्यांच्या कलेनं पुढचं पाहिजे ते शिक्षण घेऊ द्या। पण असं अनेकदा होतं की कुठेतरी स्पर्धा आहे, कुठेतरी आज आपल्याकडे वाढती स्पर्धा असल्यामुळे पण पालकांना पण असं वाटत असतं आणि त्यांच्यावरती स्वतःचं एक प्रेशर असतं। आज बघायला गेलं तर प्रत्येक पालक हा कुठेतरी नोकरदार असतो आणि तो बाहेर ती स्पर्धा बघत असतो, तर त्याच्यामुळे हे सगळं रिफ्लेक्ट होत असेल का डॉक्टर श्रीकांत? काय असतं की बालकांनाही ही जाणीव करून द्यायला हवी की मी जसं वर्ध्याला होतो, वर्ध्याला मला पहिला नंबर मिळाला आणि नागपूरच्या शाळेत आलो तो माझा 15वा नंबर आला। तर ही स्पर्धा तुमची राहणारच आहे, कुठेही गेलात तरी स्पर्धा राहील।
पहिला नंबर आला म्हणून तुमचा मुलगा हुशार आहे असं नाही, आणि 30वा नंबर आला म्हणून तो मूर्ख आहे, बुद्धू आहे असं नाही. हे पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. नक्कीच. आणि तू प्रयत्न कर, तू पुढे जायचा प्रयत्न कर, हे त्याला सांगायला पाहिजे. पुढे जायलाच पाहिजे, पुढे गेला नाहीस तर बघ, अशी भाषा वापरायला नको. तू हुशार आहेस, तू प्रयत्न केला तर तुला पुढे जाता येईल, ही अशी भाषा वापरायला पाहिजे. आणि हे सत्य पण आहे खरं. डॉक्टर श्रीकांत, तुम्ही जे सांगितलं की बाबा आमटेंचं जे तुम्ही सांगितलं की एक तोंड आहे आणि त्याच्याबरोबर 2 हातही असतात आणि प्रत्येकाने आपला मार्ग निवडायचा असतं, आपल्या कलेनं पुढे जायचं असतं. आपण ही चर्चा अजूनही पुढे नेणार आहोत, पण